ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सन्माननीय महेश पाटील सर यांच्याशी आपण संवाद साधतोय। जे महाराष्ट्र राज्य सरकार जे सन्माननीय क्रीडा मंत्री सन्माननीय विनोदजी तावडे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सरकारने जे सराव शिबिर या ठिकाणी लावण्यात आले होते त्यातील ॲथलेटिक्सचे क्रीडा प्रशिक्षक आहेत सर आणि त्या अनुषंगाने आपण सरांशी संवाद साधतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, आताचं जे शिबिर संपन्न झालं तर त्या शिबिरामध्ये काय सांगाल तुम्ही की किती विद्यार्थी होते आणि कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी? एकंदरीत सगळ्या खेळाचे मिळून एक 500-600 खेळाडू या शिबिरामध्ये सहभागी झाले होते आणि मैदानी स्पर्धेकरिता म्हणजे ॲथलेटिक्समध्ये एकूण 88 खेळाडू सहभागी झाले होते। त्यामध्ये 48 मुली आणि 40 मुलं अशा संख्येने मुलं सहभागी झालेले होते। सर, आताची जी मुलं सहभागी झाली होती त्याच्यामध्ये केरळमध्ये सहभागी झालेले किती जण होते? त्यातले जेवढे केरळमध्ये होते त्या सगळ्यांना आपण बोलवलेलं होतं शिबिराकरिता। त्यापैकी एक 2-3 खेळाडू नॅशनल इंडिया कॅम्पमध्ये असल्यामुळं ते इथे येऊ शकले नाहीत। ते सोडून बाकीचे एक 8-10 खेळाडू आलेले होते। 10 ते 12 खेळाडू त्यामधले होते। सर, तुमचा स्वतःचा हर्डल्स असा गेम आहे तर ह्या हर्डल्स मधले किती खेळाडू होते आणि तुमचं प्रशिक्षणाचं शेड्यूल कसं होतं? हर्डल्स मध्ये एकूण 10 खेळाडू हर्डलर होते। त्यामध्ये 4-5 110 मीटर हर्डल, 100 मीटर हर्डल्स आणि 400 मीटर हर्डलचे 5 खेळाडू असे एकूण 10 हर्डलर या ठिकाणी आलेले होते। आणि आमचं शेड्यूल सकाळी 6 ते 9 असं मॉर्निंग सेशन व्हायचं आणि दुपारी 11 ते 1 अलाइड सायन्सचे लेक्चर्स व्हायचे। त्यामध्ये खेळाडूंना सायन्सचा किती मोठा म्हणजे खेळामध्ये सहभाग आहे याबद्दल त्यांना खेळाची सगळी म्हणजे स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स, स्पोर्ट्स फिजिओलॉजी, स्पोर्ट्स मेडिसिन, डोपिंग याविषयी त्यांना लेक्चर्स घेतले जायचे आणि त्यांना कशा पद्धतीने त्याचा वापर होतो खेळामध्ये याचं ज्ञान दिलं जायचं। सर, तुम्ही स्वतः सुद्धा राष्ट्रीय स्तरावरती चांगल्या दर्जाची कामगिरी केलेली आहे। स्टेट लेवलचं तुमचं जवळजवळ 9 वर्ष अबाधित राहिलेलं रेकॉर्ड आहे। तर त्या दृष्टिकोनातून जे हर्डल्स मध्ये नवीन तंत्र आलेलं आहे तर त्या संदर्भात काय सांगाल सर? तसं नवीन तंत्र आलेले आहेत। प्रॅक्टिसमध्ये थोडासा बदल झालेला आहे। टेक्निक डेव्हलपमेंटसाठी काही ड्रिल्स असतात, त्याच्यामध्ये थोड्याफार जिम्नॅस्टिक टाईप एक्सरसाइज असतात। त्याचबरोबर चपळता वाढण्याकरिता काही ड्रिल्स असतात। अशा वेगवेगळ्या क्वालिटीज, एकूण ज्या मोटर क्वालिटीज आपण म्हणतो खेळामध्ये एकूण 5 मोटर क्वालिटीज आहेत। स्पीड, स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स, त्याचबरोबर कोऑर्डिनेशन आणि लवचिकता अशा एकूण 5 ज्या मोटर क्वालिटीज आहेत त्या मोटर क्वालिटीजला धरून त्याचा त्या खेळामध्ये त्या इव्हेंटमध्ये किती जास्त प्रमाणात वापर होतो यावरती लक्ष केंद्रित करून त्या पद्धतीने सराव घेतला जातो। सर, इतर ज्या थ्रोईंग इव्हेंट्स मधले जे खेळाडू होते तर त्यांच्या संदर्भात काय माहिती सांगायला? इतर प्रशिक्षक कोण होते? थ्रोईंगसाठी श्री सुभाष पवार सर होते। ते स्वतः माझे मार्गदर्शक आहेत। मी त्यांचा विद्यार्थी आहे। ते महाराष्ट्र शासनाचे सध्या सगळ्यात सिनियर क्रीडा मार्गदर्शक आहेत आणि थ्रोईंग मधले अतिशय तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रामध्ये ते काम करतात। त्यांच्याकडे एकूण 15 ते 20 थ्रोवर होते आता। त्यामध्ये हॅमर थ्रो, डिस्कस थ्रो, जॅव्हलिन थ्रो आणि गोळाफेक असे एकूण 4 थ्रोईंगचे एकूण 15-20 खेळाडू होते। त्यांना ते मार्गदर्शन करत होते। सर, इतर जे स्प्रिंट इव्हेंट संदर्भात जे आहेत ना तर त्या संदर्भात काय? स्प्रिंटमध्ये श्री गजानन पाटील सर ते आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक आहेत महाराष्ट्र शासनाचे। त्यांचाच खेळाडू नुकताच आता एशियन ॲथलेटिक्स स्पर्धेकरिता त्याची निवड झाली आहे भारतीय संघामध्ये 4x400 मीटर 100 मीटर रिले करिता। आणि त्यांच्याकडं सगळे स्प्रिंटर हा ग्रुप त्यांच्याकडे देण्यात आलेला होता। ते सुद्धा एक 10 ते 15 स्प्रिंटर त्यांच्याकडे होते। त्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावण्याचे खेळाडू होते। असे एकूण 15 खेळाडू होते त्यांच्याजवळ। सर, आज अखेरपर्यंत भारताला ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिकमध्ये जास्त स्कोप किंवा प्राधान्य देण्यात आलेलं नाही किंवा खेळाडू नव्हते। ज्याच्यामध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी जागतिक दर्जाचं जे मेडल मिळवलं, त्याच्यानंतर
पीटी उषाने थोडक्यात ते केलं किंवा आपल्या मिल्खा सिंग सरांचंही या ठिकाणी योगदान मोठं आहे, तर त्या संदर्भात भावी काळामध्ये ॲथलेटिक्सचे किती लोक येऊ शकतील काय सांगाल? ॲथलेटिक्समध्ये माझ्या मते मिडल डिस्टन्स हा जो इव्हेंट आहे, मिडल डिस्टन्स असेल, जम्प्स असतील किंवा थ्रोईंग इव्हेंट असेल, ह्या ज्या खेळ बाबींवर जर भारताने जर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं तर मला वाटतं त्या खेळांमध्ये भारताला पदक मिळण्याची जास्त शक्यता आहे. कारण स्पीड ही जी गोष्ट आहे ती अतिशय नॅचरल असते खेळाडूमध्ये, ती कुठल्या कोचकडून जास्त डेव्हलप केली जाऊ शकत नाही किंवा तो स्पीड जो असतो नॅचरल तो कधीच वाढवता येत नाही. वयाच्या 10व्या वर्षापर्यंतच आपण स्पीडकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतो, स्पीड डेव्हलप करू शकतो. त्यानंतर जी त्याची जी कपॅसिटी असते रिफ्लेक्सिव्ह ॲक्शनची, ती फक्त थोडी कोचिंग करून स्ट्रेंथ वाढवून किंवा त्याच्यातली चपळता वाढवू शकतो, पण नॅचरल जो स्पीड असतो तो असा वाढवता येत नाही. म्हणजे जी नैसर्गिक गोष्टी आहेत तर त्याच इनबॉर्न जर त्याला महत्त्व दिलं तरच त्याच्यामध्ये भारताला स्कोप राहील. पण इतर ज्या खेळामध्ये आणि त्याचबरोबर आपण जे म्हणतो की खेळाडूंचा जो हार्डवर्क करण्याचा जो हे, तर त्याला हार्डवर्क अतिशय, आता तुम्ही मिल्खा सिंग म्हणता, मिल्खा सिंगचा जो हार्डवर्क आपण बघितला तर तो आज कुठल्याच खेळाडूला तेवढा वर्क लोड जमत नाही किंवा कोणी केला नाही. त्याच्या आधी श्रीराम सिंग म्हणून एक ॲथलीट होता, तो 800 मीटरमध्ये 1 मिनिट 45 सेकंदात त्यावेळी धावलेला आहे, जवळजवळ 40 वर्षांपूर्वी. तर आजपर्यंत भारतामध्ये कोणीच 1 मिनिट 45 सेकंदामध्ये कोणी 800 मीटरची धावण्याची रेस पूर्ण करू शकला नाही. मग याचा अर्थ की त्याचा जो हार्डवर्क करण्याची जी कपॅसिटी होती ती भयानक होती. आणि आत्ताचे खेळाडू आहेत ते थोड्याशा सरावामध्ये त्यांना जास्त यश म्हणजे मिळण्याची त्यांची अपेक्षा असते, तर तसं न करता त्यांनी सराव जास्त हार्ड करण्याकडे हे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं, तरच ते शक्य होईल आपल्याला. निश्चितच सर, म्हणजे जेणेकरून अगदीच लहानपणापासून आणि त्याच्याच बरोबर त्याला अकॅडमिक महत्त्व देऊन ह्या ठिकाणी भारताला पदक येण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतील, खेळाडूलाही घ्यावे लागतील, प्रशिक्षकालाही, सरकारलाही, समाजाला. त्याचबरोबर कसं आहे, भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने क्रीडा विभागातल्या मार्गदर्शकांना ॲडव्हान्स कोचिंग कोर्सेस करिता जर परदेशात इतर ठिकाणी जर त्यांनी शासनामार्फत जर पाठवण्यात आलं तर खेळाडू सुद्धा, क्रीडा मार्गदर्शक सुद्धा थोडेसे अपडेट राहतील. जे जगामध्ये जे अपडेट म्हणजे ॲडव्हान्स कोचिंग जे चालतं त्याच्याशी त्यांचं ते अपडेट राहू शकतात आणि त्यामुळं त्याचा फायदा आपल्या भारतातल्या खेळाडूंना होऊ शकतो, महाराष्ट्रातल्या खेळाडूंना होऊ शकतो. निश्चितच सर, चांगल्या दर्जाची माहिती आपण या ठिकाणी दिली आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलसाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि या ठिकाणी भारत सरकारने आणि महाराष्ट्र राज्याने जे आणि विनोद तावडे सरांनी जे योगदान या सराव शिबिराच्या माध्यमातून दिलंय त्यालाही आपण शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू.